तसेच आपली मातोश्री वाराणसी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकचे अध्यक्ष कडमाकडी आणि निमणी शाखेचे मार्गदर्शक फुंदरे काकाजी उपस्थित आहे, यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। या आपल्या मंचाशी बसलेले मार्गदर्शक काकाजी उपस्थित आहे, यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। चौधरी काकाजी उपस्थित आहे, यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बघा यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्व या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। सर्वांना माझा कोटी कोटी नमस्कार। तीन शब्दों के लिया है धागा, तीन शब्दों का लिया है धागा, चार तत्वों का लिए है फूल, चार तत्वों के लिए है फूल। पांच नियमों की बनाई माला, पांच नियमों की बनाई माला। बाबा हनुमान जी को मेरा कोटि कोटि प्रणाम, बाबा हनुमान जी को मेरा कोटि कोटि प्रणाम। बघा ही आपली चर्चा बैठक आहे, ही आपली एक मानव धर्माची शाळा आहे। चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम यावर आपल्याला आधारित आहे एक मानव धर्माची शाळा, अशी आपल्याला महातेगी बाबा जुमदेवजींनी अशी आपल्याला शाळा खोलून दिली आहे। ही शाळा आपल्यासाठी खोलून दिली आहे, पण ह्या शाळेमध्ये आपण चर्चा बैठकमध्ये आलो किंवा नाही आलो, आपण किती उपस्थिती दिली नाही दिली हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत राहते। आपण 3 घंटेची किंवा 2 घंटेची चर्चा बैठक राहते, पण आपण उपस्थित परिपूर्ण तन आणि मन लावून नाही करत। आपण या शाळेत कशासाठी येतो हे आपल्या स्वतःला माहीत, आपण कुठं टाइम वेस्ट करतो याचा अनुभव स्वतःलाच कळते। आपण या मानव धर्माच्या शाळेमध्ये आलो हो, काहीतरी आपण शिकायला आलो आहे। जितका आपल्याला वेळ मिळते ना तेव्हा तितके वेळात आपण काहीतरी शिकलो पाहिजे। जेव्हा आपण एक पेपर द्यायला जातो किती वेळ राहते तो आपल्यालाच माहित राहते, त्या वेळेत आपण किती क्वेश्चन करतो, तसंच आपल्या जो वेळ देतो त्या वेळेत आपल्याला किती तास मनाने ही चर्चा बैठक अटेंड केली पाहिजे। आपल्याला चर्चा बैठक मध्ये केव्हा आपले शब्द फुलत आणि केव्हा या परमेश्वराची इतकी जागृत शक्ती आहे की आपण केव्हा योग मिळत। बघा थेंबा थेंबांना घागर भरतेत म्हणतात, खरं वास्तविक सत्य आहे। जसं की काकाजींनी इथे आपल्याला एक दानपेटी दिली होती, त्यांची खूप असं की पहा दानपेटी दिली, तुम्ही 1 रुपये द्या 10 रुपये द्या, पण 1 रुपया द्या 10 रुपये दिले पण कोणाच्या नजरात नाही दिली, त्यांनी दानपेटी तिकडे नेऊन ठेवली, कशाबद्दल कोणाच्या नजरात नाही आली, ही आपलं गुप्ती दान झालं। असे छोटे छोटे चीज आपल्याला शिकायला मिळते, असे आपल्या छोटे छोटे चीजापासून आपण आपलं काहीतरी शिकलो पाहिजे। पण आजकाल वास्तविक सत्य बोलले की काकाजी ह्या भवनात इतके लोक सदस्य उपस्थित राहते, पण तुमच्या तिथे नगरात जिथे कुठे चर्चा बैठक राहते वास्तविक तेच सुविधा आहे, चाहे कुठेच राहा 4 किंवा 10 हेच ऑप्शनटी राहते, पण आपण स्वतः आपण जाऊ पण आपला परपंच घेऊन नाही जात, याच्यात आपली चूक आहे। बघा ही आपली मानव धर्माची इतकी सुंदर शाळा आहे। आई वडिलांनी पूर्ण परिवार नेलं पाहिजे, मुलांना नेलं पाहिजे, मुलींना सर्वांना नेलं पाहिजे, तेव्हा आपल्याला या मार्गाची रूपरेषा कळत, अन्यथा कळत नाही। आपण किती भी करू पण घरी पूजा करण्यात आणि जेथे आपण सत्संगमध्ये जाते ह्या आपल्या सत्संगच आहे आपल्यासाठी, ह्या सत्संगमध्ये आपल्याला पुष्कळ असं काही शिकायचं आहे। असं शिकायसाठी आपल्याला भगवंत मिळत नाही, पुष्कळ अशा छोट्या छोट्या वस्तूंचा त्याग पण करावा लागते, तेव्हा आपल्याला हा परमात्मा एक मार्ग आपल्याला मिळतो। आपल्याला कुठे जायची गरज नाही, आपल्याला 24 घंटे आपला परमेश्वर आपल्या जवळच आहे। आपण स्वतः दुःख दूर करू शकतो, इतकी आपल्याला बाबांनी इतकी जागृत शक्ती दिली आहे, पण या शक्तीचा आपण फायदा नाही घेत। आपण मानव एक बैमान आहोत, वास्तविक म्हटलं आहे मानव बैमान खरंच आहे। सुखी झाला तर विसरून जाते आणि सुखी झाला तर विसरून जायचं नाही। आनंदित आपल्याला जेव्हा सुख आलं ना त्यावेळेस ना आपण काही अशी वळण लावली पाहिजे की नाही भगवंताचं अजून आपल्याला उत्साह मिळाला पाहिजे, जो आपला उत्साह राहते
परमेश्वर जागोजागी धावून येते. बघा मी कोणी बी आपल्याला इतका अनुभव राहते, स्वतःचेच अनुभव सांगता सांगता सरत नाही आपल्याला. आपल्याला दुसऱ्यांची गरज बी नाही राहत अनुभव सांगायची. आपला परमेश्वर इतका अनुभव दिला आहे.